हॅलो एस्पिरंट्स, इग्नाइट अकॅडमीमध्ये मी निहाल कोरे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. आज आपण एमपीएससीचे प्रिलिमच्या अनुषंगानं जे लेक्चर सिरीज आहे त्याचाच भाग म्हणून आज आपण पॉलिटीचं लेक्चर बघणार आहोत. पॉलिटीची रिव्हिजन कशा पद्धतीनं करायचे, याआधी 2 लेक्चर आपले झालेले आहेत की 60 डेज रिव्हिजन प्लॅन, 60 दिवसामध्ये कशा पद्धतीनं रिव्हिजन करायचे. दुसरे एक लेक्चर त्याच्यामध्ये असं झालेलं की टेस्ट सिरीजमधून जास्त मॅक्झिमम आउटपुट आणि त्याच्या आधारावर रिव्हिजन कशा पद्धतीनं इफेक्टिव्ह करायचे, ते 2 लेक्चर तुम्ही बघून घ्या. आणि आजच्या लेक्चरला आपण पॉलिटीचा अप्रोच कसा असला पाहिजे येणाऱ्या 60 दिवसांमध्ये, जेणेकरून त्याच्यातून आपल्याला चांगला आउटपुट मिळेल आणि रिव्हिजन चांगल्या पद्धतीने होईल. ही माझ्याबद्दलची माहिती आहे. मी UPSC टॉपर 2022 सालचा. मी अनेक विद्यार्थ्यांना UPSC, MPSC आणि स्पर्धा परीक्षा संदर्भात मेंटरशिप देत आलेलो आहे. NLP कोच म्हणून मी काम करतो, त्याचबरोबर माइंड कोच, लाईफ कोच म्हणून काम करतो आणि मेमरी ट्रेनर म्हणून सुद्धा मी काम करतो. चला मग आजच्या लेक्चरला आपण सुरुवात करूयात. पॉलिटीचा अप्रोच आपल्याला कशा पद्धतीनं पॉलिटी कव्हर करता येईल ते आपण बघूया. तर लास्ट 60 डेज खूप महत्त्वाचे आहेत. पॉलिटी रिव्हिजन स्ट्रॅटेजी, आता हे जे लेक्चर आहे ते रिव्हिजन स्ट्रॅटेजी संदर्भात आहे. पॉलिटी रीडिंग कसं करायचं, पॉलिटीचा स्टडी कसा करायचा, ते नवीन विद्यार्थ्यांसाठी आपण ते नंतर स्पेशल लेक्चर घेऊ शकतो. हे जे लेक्चर आहे रिव्हिजन स्ट्रॅटेजी संदर्भात आहे. पॉलिटीची फक्त रिव्हिजन आपण कशा पद्धतीने करू शकतो अपकमिंग स्टेट सर्व्हिसेस प्रिलिम संदर्भात. ठीक आहे. तर व्हाय पॉलिटी इम्पॉर्टंट, पॉलिटी का महत्त्वाचं आहे. पॉलिटी हा विषय राज्यव्यवस्था आज आपण म्हणतो तो खूप महत्त्वाचा आहे. प्रिलिमसाठी, मेन्ससाठी सुद्धा आहे. आपण प्रिलिमची चर्चा करतोय तर का महत्त्वाचं आहे, तर आपल्या सर्वांना माहिती आहे की पॉलिटीचं वेटेज खूप आहे, खूप चांगलं वेटेज आहे पॉलिटीचं. हे आपल्याला किती क्वेश्चन येतात वगैरे आपण ते बघूयात नंतर. पण तुम्हाला सर्वांना सुद्धा माहिती आहे, हे माहिती असून सुद्धा आपण याची रिव्हिजन प्रॉपर करत नाही. फक्त रीडिंग केलेलं आहे आणि आपल्याला वाटतं की त्याच्या आधारावर माझं प्रिलिम होऊन जाईल. तसं नाही आहे, ती रिव्हिजन प्रॉपर होत नाही. मग टेस्ट सिरीजच्या माध्यमातून कशी रिव्हिजन करायची ते आपण चर्चा केलेलं आहे. फक्त आता पॉलिटीचा अप्रोच कसा असला पाहिजे ते आपण आज बघणार आहोत. ठीक आहे. स्टॅटिक आहे आणि स्कोरिंग आहे हा सब्जेक्ट. स्टॅटिक, आता करंट अलाइंड जरी असला तर आता फॉर एक्झाम्पल राज्यपाल हे पद चर्चेमध्ये आहे. राज्यपाल नियुक्ती असेल किंवा आणखी काही असेल, ठीक आहे, किंवा इलेक्शन कमिशन असेल, हे चर्चेत असेल. कुठलीही बॉडी घ्या, आता हे चर्चेत आहे पण याच्या आधारावर जो क्वेश्चन विचारला जाणार आहे तो फॅक्च्युअल विचारला जाणार आहे. करंटचा वेगळा, म्हणजे निवडणूक आयुक्त कोण आहेत वगैरे, हा अशा पद्धतीचे त्यांची माहिती, तो भाग वेगळा. पण एखादं बॉडी असेल, कॉन्स्टिट्युशनल बॉडी किंवा एखादं कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन जर न्यूजमध्ये असेल तर त्याला जो बेसिक क्वेश्चन येईल तो स्टॅटिक ओरिएंटेड येईल. त्याच्यामध्ये कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी तुमची किती आहे त्या पार्टची ती चेक केली जाईल. अशा पद्धतीचं आपल्याला पॉलिटीचे क्वेश्चन येतात. त्यामुळे हे आपल्याला खूप चांगल्या पद्धतीचं ह्याच्यामध्ये बेनिफिट मिळतं. पॉलिटी विषयामध्ये क्वेश्चन्स रिपीट होतात बऱ्यापैकी. रिपीट म्हणजे क्वेश्चन ॲज इट इज रिपीट होतात असं आपण पकडायला नको, की क्वेश्चनचा जो कॉन्सेप्ट आहे, ते कॉन्सेप्ट आहे ती रिपीट होत असते. क्वेश्चनचं स्वरूप थोडंसं बदलतं पण ती कॉन्सेप्ट आपल्याला रिपीट झालेली दिसून येते. त्यामुळं पॉलिटी हे आपल्याला जनरली लो हँगिंग फ्रूट मानलं जातं राज्यसेवा प्रिलिमच्या दृष्टिकोनातून. त्यामुळं आपल्याला ह्याचं आता याच्यामध्ये काय, हे आता आहे हाय वेटेज आहे, स्टॅटिक आहे, थोडंसं आपल्याला अचिवेबल आहे, म्हणून आपण याच्याकडे जनरली दुर्लक्ष करतो, कमी टाइम डिवोट करतो. बट आपला हा विषय आपण खूप परफेक्ट केला, ह्याची ॲक्युरेसी वाढवली, म्हणजे काय होतं की याच्यामध्ये बऱ्याचदा सिली मिस्टेक होतात, म्हणजे आर्टिकल आपल्याला रिमाइंड होत नाहीत प्रॉपर. ठीक आहे. आता समजा 323 आणि 324 असं आहे, मग आपल्याला थोडं रिमाइंड होत नाही. उदाहरण देतोय, ते रिमाइंड होत नाही नेमकं कुठलं असेल आर्टिकल वगैरे. तर अशा बाबतीत गोंधळ होतो. का होतो, हे प्रॉपर आपण रिव्हिजन नाही केल्यामुळे. म्हणून रिव्हिजन खूप महत्त्वाची ठरते. आणि पॉलिटीचा असं आहे की तुम्ही जर प्रॉपर रिव्हिजन केली याची, ठीक आहे, 5+ रिव्हिजन आपण चांगल्या केल्या याच्या, तर याचा खूप चांगला आउटपुट तुम्हाला मिळतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती आहे का, या विषयाचा इनपुट आउटपुट रेशो खूप चांगला आहे. म्हणजे जेवढे तुम्ही इनपुट द्याल तेवढे तुमचं आउटपुट याच्यामध्ये चांगलं मिळेल. ठीक आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये कसं आहे की ह्याला प्रॉपर जर तुम्ही समजून घेतलं या विषयाला आणि टाईम जो तो टाईम डिवोट केला तर याच्यामधून तुम्हाला खूप चांगला आउटपुट मिळून जातो. म्हणून याची प्रायोरिटीने आपल्याला रिव्हिजन, म्हणजे मी रिव्हिजन प्लॅनमध्ये सुद्धा सांगितले बघा, प्रायोरिटी तुम्ही पॉलिटी आणि इकॉनॉमीला पहिल्यांदा द्या, मग जॉग्राफी वगैरे, असा तो सिक्वेन्स दिलेला आहे. तुम्ही ते लेक्चर बघू शकता. म्हणजे पॉलिटी का, तर हे इझिली अचिवेबल आहे. थोडेसे एफर्ट्स टाकले की ह्याची तुमची खूप चांगली तयारी होते, ॲक्युरेसी खूप चांगली राहते. राहिला पाठ काही गोष्टी तुम्हाला थोडंसं मेमोराईज करायला लागतात, थोडा तो प्रत्येक विषयाला आहे.
पण एकदा का तुम्हाला ह्याची क्लिअरिटी आली की तुम्हाला खूप चांगला याच्यातून बेनिफिट मिळून जातो. ठीक आहे. गोंधळ काय आहे बघायचं, कॉमन मिस्टेक्स. आता मी बऱ्याच माझे आतापर्यंतचे जे लेक्चर झाले ना त्याच्यामध्ये कॉमन मिस्टेक्स त्या पर्टिक्युलर याच्यामध्ये ते करताना त्या पर्टिक्युलर सेगमेंटमध्ये मी कॉमन मिस्टेक्सची चर्चा केलेली आहे. का करतो मी ही गोष्ट, म्हणजे प्रत्येक बऱ्याच लेक्चर्समध्ये ही स्लाइड्स का असते माझी ही स्लाइड, तर काय होते की चुकांवर बोललं पाहिजे. त्या चुका मीही कधी काही केलेल्या आहेत, बरेच ॲस्पिरंट करतात, सिनियर ॲस्पिरंट करतात, त्यांच्याकडून आपल्याला समजतात की ह्या चुका करायच्या. मग ह्या चुकांमधून तुम्ही शिकलं पाहिजे असं माझं मत आहे. म्हणून मी ही स्लाइड नेहमी ॲड करतो. मिस्टेक्स, कॉमन मिस्टेक्स काय असतात, म्हणजे अगदी मागच्या रिव्हिजनच्या मध्ये 60 डेज प्लॅनच्या मध्ये किंवा आणखी कुठलेही लेक्चर बघा की मोस्ट ऑफ द लेक्चर्समध्ये माझं आहे कॉमन मिस्टेक्सवर मी बोलत असतो. का तर ते अवॉइड करायचे. आमच्याकडून झाल्या, माझ्याकडून झाल्या, बऱ्याच लोकांच्याकडून होतात, तर त्या तुमच्याकडून होऊ नयेत. ठीक आहे. म्हणून हे तुमचं काम सोयीचं व्हावं. आपलं मराठीमध्ये म्हण आहे बघा, कुठेही तुम्हाला वापरता येईल एसेला वगैरे, पुढच्याला ठेच आणि मागचा शहाणा. म्हणजे आम्हाला काही ह्याच्यातून माझ्या काही चुका झाल्या तर त्याच्यातून तुम्हाला काही ह्याच्यातून शहाणपण देता येते का, हा माझा प्रयत्न असतो. म्हणून मी हे याच्यामध्ये ॲड करतो. मल्टिपल बुक्स खूप सारे वाचायचे, म्हणजे अगदी पॉलिटीला एक पुस्तक आपलं स्टँडर्ड आहे, आपण वाचतो एम लक्ष्मीकांत. ठीक आहे. आता एम लक्ष्मीकांत वाचतो, पण आणखी काय होतं की लायब्ररीमध्ये कुणीतरी तुमचं तुमचं फ्रेंड काय करतो, कुठल्या तरी एक नोट्स घेऊन येतो मार्केटमधल्या, किंवा आणखी कुठले तरी पुस्तक घेऊन येतो, आणखी कुठलं तरी बुक. मग आपण काय करतो, त्या ट्रॅपमध्ये अडकतो. अरे हा व्यक्ती किंवा हा माझा फ्रेंड हे पुस्तक आहे, मग आपण तिकडे बोलतो. मग ही खूप मोठी मिस्टेक आहे. मग तुमचा सोर्सवर तुम्ही ट्रस्ट नसता, म्हणजे तुमच्या प्रिपरेशनवर तुमचा ट्रस्ट राहत नाही. लक्षात येते का. आणि तिथून मग काय होतं की मग तेच रिझन आहे की तुमचा लॅक ऑफ कॉन्फिडन्समध्ये जाता तुम्ही. ठीक आहे. त्यामुळे ही मिस्टेक अवॉइड करायची. मल्टिपल बुक्स नाही, एक घ्या. व्हॅल्युएशन तुम्ही करा कशातून, तुमच्या गुगलचा वापर करा, चॅट जीपीटीचा वापर करा, आणखी काही करंटमधल्या नोट्स असेल त्याचा अपडेट करा, किंवा आणखी काही तुमच्या नोट्स त्याच्यातून. पण एक जो आहे ना बेसिक सोर्स एकच आपला असला पाहिजे. आणि हे मिस्टेक खूप आहे विद्यार्थ्यांची, नो रिव्हिजन. म्हणजे पॉलिटीच्या बाबतीत काय, एकदा कळालं की आपण सोडून देतो परत. ठीक आहे. पण बऱ्याचदा ट्रिकी क्वेश्चन येतात पॉलिटीला, ट्रिकी क्वेश्चनमध्ये गोंधळ होऊन जातो. ठीक आहे. आता मी एक 2-3 क्वेश्चन तुम्हाला नंतर डिस्कस करेन, मग तिथं आपला गोंधळ होऊन जातो. मग काय होतं की अभ्यास करून मग आपल्याला वाटतं की अरे पॉलिटिक्सचं माझे चांगलं होतं, पण तरीसुद्धा माझे क्वेश्चन का चुकले. तर क्वेश्चन चुकण्याचं कारण काय, त्याला प्रॉपर रिव्हिजनच नाही केले आपण. ठीक आहे. आर्टिकल्समध्ये गोंधळ होतो. कुठली बॉडी आहे, सॉरी एखादी कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे, नॉन कॉन्स्टिट्युशनल आहे की स्टॅच्युटरी आहे, ह्याच्यामध्ये गोंधळ व्हायला सुरू होतो. वरवरचं आपल्याला मग ते उथळ अंडरस्टँडिंग आलेलं असतं, मग तिथं गोंधळून जातो. म्हणून काय करायचं आपल्याला की प्रॉपर रिव्हिजन, ही मिस्टेक अवॉइड करायची आहे. प्रॉपर रिव्हिजन आपल्याला करायचं आहे. नो PYQ. बऱ्याचदा काय करतात, नाही वाचतात, आता ह्या नॉलेजवर माझं होऊन जाईल प्रिलिमचं पेपर, तर काय सोपा असतो. मग एखादा मागचा पेपर बघायचा, कसे रँडमली सॉल्व्ह करायचा, कुठली तरी एखादी रँडमली टेस्ट सिरीज एक सॉल्व्ह करायची, आणि त्याच्यातून काय करायचं की कन्क्लुजन काढायचे की पॉलिटी तर माझं खूप चांगलं स्ट्रॉंग आहे, होऊन जाईल माझं बरोबर. पण नंतर ज्यावेळी पेपर देऊन येतो आपण आयोगाचा, त्यावेळी कळतं की माझा चांगली तयारी असून सुद्धा, माझे स्ट्रॉंग पॉईंट असून सुद्धा पॉलिटीचे माझे जवळजवळ निम्मे क्वेश्चन चुकले. असे अनुभव आहेत. लक्षात येते. मग आपल्याला काय करायचं आहे, इथं आपल्याला रिस्क घ्यायचं नाही. नो PYQ, ही मिस्टेक अवॉइड, हे सगळं जे आहे ना हे अवॉइड करायचं आपल्याला. लास्ट मोमेंटला स्टडी करतो बऱ्याचदा. पॉलिटी इझी आहे, मी काय करेन नंतर शॉर्ट कुठल्या तरी नोट्स मिळतात मला. ठीक आहे. त्यामुळे नोट्स काय करेन 2-3 दिवसात किंवा 8 दिवसात शेवटच्या टप्प्यात मी वाचून काढेन, किंवा कुठलं तरी एखादं मॅरेथॉन सेशन बघेन, आणि त्यातनं माझं पॉलिटी होऊन जाईल. हा जो आपला सुडो कॉन्फिडन्स असतो तो आपल्याला महागात पडतो, की लास्ट मोमेंटला आपण स्टडी करायला जातो की पॉलिटी जे आहे मी शेवटच्या टप्प्यात वाचतो, बाकीचं सगळं करतो खूप काही. ठीक आहे. मग आणि मग काय करतो, लास्ट मोमेंटला आपण पॉलिटी घेतो. पण तसं नाही. जर तुम्ही सुरुवातीलाच ही गोष्ट केली, पॉलिटी मी सांगितले प्रायोरिटी, पण पॉलिटी प्लस इकॉनॉमी पहिल्यांदा कंप्लीट करा रिव्हिजन प्लॅनमध्ये सांगितलं, तर मग काय होतं, लास्ट मोमेंटला स्टडी आपण पॉलिटीसारख्या विषयात ज्यावेळी जातो, कारण लो हँगिंग फ्रूट आहे, पटकन ते करायचं आपल्याला. कॉन्सेप्च्युअल काही गोष्टी आहेत त्या आपल्याला थोडंसं वाचायला, थोडंसं अंडरस्टँडिंगला थोडासा वेळ लागू शकतो. म्हणून सुरुवातीला पहिल्यांदा हे करायचं आहे. लास्ट मोमेंटला पॉलिटी आपल्याला ढकलून चालणार नाही. तर ह्या ज्या मिस्टेक आहेत मार्क करा, ह्या मिस्टेक अजिबात करायच्या नाहीत. ठीक आहे. लास्ट 60 डेज आपले खूप महत्त्वाचे आहेत, आणि त्याच्यामध्ये कुठलीही रिस्क घ्यायची नाही.
पॉलिटीच्या संदर्भात आपण चर्चा करतोय, तर लास्ट मोमेंटला हे ढकलायचं नाही. ठीक आहे. गोल्डन रूल्स काय आहेत? मग बघा, मी प्रत्येक ठिकाणी हे बोललेलं गोल्डन रूल्स किंवा काय सोल्युशन असेल त्याच्यावर. आता मिस्टेक सांगितलं, मग काय करता येईल? हे नाही करायचं, मग करायचं काय? तर बघा, रिवाईज मोर अँड मोर. खूप रिवाईज करायला लागेल. पॉलिटी रीड केलं तर तुम्हाला मल्टिपल टाइम्स मध्ये रिव्हिजन करता यायला पाहिजे. आता रिव्हिजन कशी करायची हे मी ऑलरेडी मागच्या सेशनमध्ये चर्चा केलेले. टेस्ट सिरीजच्या थ्रू किंवा तुमच्या शॉर्ट नोट्स असतील त्याच्या थ्रू कसं रिव्हिजन आणि शॉर्ट नोट कशा रेडी होत जातील ते सुद्धा आपण सविस्तर बोललेलो आहे. सविस्तर त्याच्यावर चर्चा केलेलं आहे. ते लेक्चर तुम्ही बघून घ्या. तर रिवाईज मोर अँड मोर. खूप रिव्हिजन करावे लागेल तुम्हाला. 5+ रिव्हिजन तुमच्या व्हायलाच पाहिजे. ठीक आहे. तर ह्या रिव्हिजन झाल्या तर मग बघा तुमचं पॉलिटीचं एखादा क्वेश्चन तो सगळ्यांचा चुकतो, तो आपलाही चुकतो, म्हणजे थोडासा आउट ऑफ द बॉक्स वाटतो क्वेश्चन. पण कदाचित असंही होईल तुमची चांगली तयारी असेल ते पॉलिटीच्या सर्व तुमचे क्वेश्चन जे आहेत ते बरोबर येतील. ठीक आहे. आपल्याला हेच करायचं. पॉलिटी हा जर असेल ना, म्हणजे प्रॉपर तयारीनुसार आपल्याला चांगला आउटपुट देणारा विषय असेल ना, तर तो विषय आज आपण असं करायचा की माझा एक क्वेश्चन जो आहे ना तो चुकला नाही पाहिजे. 100% आउटपुट मला मिळायला पाहिजे प्रिलिम्सला. मग त्याचा फायदा काय होईल की बाकीचं तुमचं कुठला वीक एरिया असेल, समजा काही इकॉनॉमीचं काही कॉन्सेप्च्युअल असेल किंवा आणखी काही करंटचं काही असेल, तर तिथलं जे आहे ते तुम्ही इथं भरून काढता. पॉलिटीचे चुकणं म्हणजे तुम्ही रिस्कमध्ये टाकताय स्वतःला. पॉलिटीचा क्वेश्चन चुकलाच नाही पाहिजे. फार कमी चुका, ते पण सिली मिस्टेक वगैरे एखादी होत असते तर ती पण कमी करायची आपल्याला. ठीक आहे. त्याच्यासाठी काय करायचं? रिवाईज मोर अँड मोर. आणि सिली मिस्टेक कशा अवॉइड करायच्या? टेस्ट सिरीजमधून ते लर्निंग घ्यायचं आपण. लक्षात येते का? ठीक आहे. एकच बुक आहे, 5+ रिव्हिजन करायचं आहे. एक बुक आता समजा आपण सगळेजण लक्ष्मीकांत वाचतो. लक्ष्मीकांत वाचलं ते मल्टिपल टाइम्स मी रिव्हिजन केलं. 5+ रिडिंग माझ्या झाल्या. आता प्रत्येक वेळी लाईन टू लाईन वाचायचं आहे का रिव्हिजनला? तर नाही. तर ते प्रत्येक वेळी टेस्टनुसार परत आणखी काही गोष्टी परत तुम्ही शॉर्ट नोट्स काढताय त्याच्यानुसार ते रिव्हिजन करायचं. ऑलरेडी तुमचं पॉलिटी वाचून झालेलं आहे. हा काय मी पहिल्यांदाच सांगितलं की ही रिव्हिजन कशी करायची पॉलिटीचं त्या संदर्भातलं सेशन आहे. पॉलिटी कसा स्टडी करायचा ते सेशन नाही. ठीक आहे. ज्याने ऑलरेडी पॉलिटी केलेलं आहे त्यांच्यासाठी अपकमिंग राज्यसेवा प्रिलिमसाठी हे लेक्चर आहे. ठीक आहे. तर एक बुक आहे ते 5+ रिव्हिजन आपले करायचे आहेत. तुम्ही मार्जिनमध्ये नोट्स बनवा. हाऊ टू मेक नोट्स त्या सगळ्या टेस्ट सिरीजच्या माध्यमातून पॉलिटी रिवाईज करा. परत आता लेट्स सी समजा एखाद्या आहे कॅग आहे. कॅग ही इन्स्टिट्यूशन आहे. ह्याच्या संदर्भात तुमचा क्वेश्चन चुकला टेस्ट सिरीजमध्ये, मग मी काय करणार? परत जाणार एम लक्ष्मीकांतमध्ये. ऑलरेडी माझं एम लक्ष्मीकांत वाचून झालेलं आहे, पण कॅग बद्दल काय डिटेल्स आहेत माझं चुकलेलं आहे. मी लूप होल्स माझे राहिलेले आहेत, माझा तिथे गोंधळ झालेला आहे. मग मी काय करेन? लक्ष्मीकांत बघेन आणि त्याच्यात मग माझी इन्फॉर्मेशन अपडेट करून घेईन. मग अशा पद्धतीने मल्टिपल 5+ नाही 10+ तुमच्या रिव्हिजन होतात अशा पद्धतीने गेला तर. लक्षात येते? करंटमध्ये आहे. करंटमध्ये फॉर एक्झाम्पल लक्षात हे घ्या की ज्युडिशियरी न्यूजमध्ये आहे, ज्युडिशियल अपॉइंटमेंट आहे हे न्यूजमध्ये आहे. तर परत चला एम लक्ष्मीकांतमध्ये चला, ज्युडिशियल अपॉइंटमेंट संदर्भात काय आहे किंवा ज्युडिशियरीचं काय आहे ह्या पद्धतीने ते बघा. ठीक आहे. करंटमध्ये समजा नॅशनल कुठली एक बॉडी घ्या तुम्ही, नीती आयोग घ्या किंवा आणखी कोणतीही बॉडी घ्या. समजा इलेक्शन कमिशनच घ्या. टेस्टमध्ये मिळालं किंवा आणखी कुठे करंटमध्ये न्यूजमध्ये परत आलो एम लक्ष्मीकांतमध्ये, मी बघितलं काय आहे इलेक्शन कमिशनचं काय डिटेल्स आहेत ते. लक्षात येते का? अशा पद्धतीने ते मला करता यायला पाहिजे. मग अशा पद्धतीने हे रिव्हिजन करत काय करत चालू आहे आता ही रिव्हिजन पॉलिटीचे असे करत मी काय करत चालू आहे बघा. एका बाजूला मी ऑलरेडी पॉलिटी वाचलेलं आहे, मग परत मला वाचायला कंटाळा येतो, पण मी काय करतोय? क्वेश्चनच्या माध्यमातून वेगवेगळ्या डेटाच्या माध्यमातून मी माझा परत कंटेंट आणि डेटा रिवाईज करतोय, अपडेट करतोय. काही माहिती मिळते नवीन मी ॲड करतोय. करंटमध्ये काय मिळतंय तर मी ॲड करतो. म्हणजे माझं करंट अफेअर्सचं पण प्रिपरेशन पॉलिटीच्या रिलेटेड व्हायला लागलेलं आहे. स्टॅटिकला मी परत पॉलिश करत चाललेलो आहे. अशा पद्धतीनं पॉलिटीची आपल्याला तयारी करायची आहे. हे सेम बाकीच्या विषयांनी तुम्ही असंच करू शकता. ठीक आहे. यूज सिंगल स्टँडर्ड बुक. आता हे तर आहे मी मगाशीच बोललो एम लक्ष्मीकांत आहे आपलं, किंवा तुम्ही आणखी ऑलरेडी कुठलं वाचलेलं असेल तर तेच बुक. आता पुस्तक मी एम लक्ष्मीकांतचा मी उल्लेख करतो म्हणजे आता 60 दिवस राहिलेत, आता ह्यात तुम्ही पुस्तक चेंज करत असाल तर ते ब्लंडर आहे. तुम्ही ऑलरेडी तुमचं जे सिंगल सोर्स आहे तो तुम्ही फॉलो करा. ते स्टँडर्ड बुक आहे, त्याला तुम्ही काय करायचं? वारंवार तुम्ही तुमचा डेटा जो तो रिवाईज करायचा. रिवाईज एकच आहे प्रिलिम काढायची, एकच याच्यामध्ये मास्टर के
रिवाईज लक्षात येते काय? टेस्ट सिरीजच्या माध्यमातून असेल किंवा तुमच्या बाकीचे रिव्हिजन फॉर्म्युलेचं जे काय असेल त्या पद्धतीने रिव्हिजन मल्टिपल टाइम्स. मी सांगितलेलं आहे मल्टिपल टाइम रिव्हिजन करायचं आहे. स्टिक राहायचं आहे सिंगल सोर्सला. जो काही तुमचा सोर्स व्हॉटेवर तुमचा काय असेल तो त्या सोर्सला आता स्टिक राहायचा आहे. आता अजिबात बदलायचं नाही, चलबिचल व्हायचं नाही, कुठेही स्वतःला ढासळू द्यायचं नाही. जो माझा सोर्स आहे तोच मी फॉलो करेन, त्याच्यावरच मी ट्रस्ट करेन. आणि मला माहिती आहे ह्या सोर्सेसमधून मला खूप चांगली इन्फॉर्मेशन मिळाली. हा कॉन्फिडन्स ठेवायचा आहे आणि डेटा मात्र अपडेट करत राहायचा आहे. व्हॉटेवर तुमचं जे काही कंटेंट आहे ते अपडेट करत राहायचं आहे. अवॉइड मल्टिपल सोर्सेस, हीच की आहे. लास्टला प्रिलिम तुम्हाला सांगू का, खूप चांगली तयारी असून सुद्धा बऱ्याच विद्यार्थ्यांची प्रिलिम का राहते, शेवटचे 30-40 दिवस आहे ना ते मल्टिपल सोर्सेसकडे इकडे तिकडे पळतात. काही नोट्स आल्यात किंवा काही शॉर्ट नोट्स आल्यात मार्केटमध्ये तर त्या घ्यायच्या. अरे त्यातलं करू का रिव्हिजन? तुम्ही ऑलरेडी केलेला आहे अभ्यास, त्याच्यातून करा ना रिव्हिजन. त्याच्या इतका बेस्ट सोर्स कुठला नसतोच खरं तर. पण तुम्ही काय करता, ऑलरेडी तुमचं जे काही वेपन आहे ते सोडता आणि तुम्ही नवीन वेपनच्या मागे लागता आणि ते तुम्ही करत बसता. पण त्यापेक्षा ऑलरेडी तुम्ही जे केलेलं आहे तेच रिव्हिजन वारंवार केले तर तुम्हाला खूप फायदा होतो. सगळ्यात मोठे बऱ्याच विद्यार्थ्यांचे प्रिलिम राहण्याचं कारण आहे. आणि आता विचार करा, हे पॉलिटिक्सचं नाही, सगळ्याच विषयाला असं आपण करतो की शेवट लास्ट मोमेंटला काहीतरी इकडे तिकडे काय मिळतं काय बघायचं आणि त्या नोट्स फॉलो करायला बघायचं. मग तिथे काय होतं, गोंधळ होऊन जातो. तर आपल्याला ते करायचं नाही. ठीक आहे, स्टिक राहायचं आहे. अवॉइड मल्टिपल सोर्सेस. जे आहे ते आहे, एक सोर्स बस. मला काय अपडेट करायचं आहे नेटवर्कवरून एखादे यूट्यूब व्हिडिओ बघीन व्हॉटेवर जे काय माझ्या टेस्ट सिरीजमधून खूप सारा डेटा मिळणार आहे, तुम्ही अपडेट करायचं आहे. लक्ष कशावर द्यायचं? शॉर्ट नोट्स मग लक्षात ठेवायचं. नोट्स तर शब्द काय वापरलाय, शॉर्ट नोट्स. ठीक आहे, पॉलिटीसाठी शॉर्ट नोट्स म्हणजे आर्टिकल व्हॉटेवर. ठीक आहे, आर्टिकल 1 आहे, काय आहे त्याचं प्रोव्हिजन, झालं संपलं. ठीक आहे, नवीन काय करंटमध्ये काय झालं. आर्टिकल्सवर विशेष लक्ष द्यायचं आहे. आर्टिकल्सवर क्वेश्चन येतात. मी आता 1-2 क्वेश्चन सांगतो तुम्हाला आर्टिकलवर. आता बघा, 1 मिनिट. राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार विधानसभेने तशा आशयाचा ठराव संमत केला असेल तर विधान परिषद स्थापन करण्याचा किंवा रद्द करण्याचा अधिकार संसदेत दिला आहे. म्हणजे विधान परिषद स्थापन करण्याचा अधिकार संसदेला आहे ना, तो कोणत्या आर्टिकल अंतर्गत आहे? म्हणजे हा सरळ फॅक्च्युअल क्वेश्चन आहे. म्हणजे महत्त्वाचे जे काय आर्टिकल्स आहेत ते तुम्हाला माहिती असले पाहिजेत. मग त्याचे काय असले पाहिजे, तुमच्याकडे एक डेटा असला पाहिजे किंवा ऑलरेडी बुकमध्ये आहेच ना, तेच तुम्ही वारंवार रिवाईज करा किंवा तुम्ही नोट डाऊन करून घ्या कुठेतरी, किंवा टेस्ट सिरीजच्या माध्यमातून काही आर्टिकल्स तुम्हाला मिळतील तर ते तुम्ही नोट डाऊन करा आणि ते मल्टिपल टाइम्स रिवाईज करायला सुरुवात करा. आता पुढचं एक आहे बघा, भारताचे राष्ट्रपती, हे 2022चे क्वेश्चन आहेत बरं का. भारताचे राष्ट्रपती राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदातील तरतुदीनुसार सर्वोच्च न्यायालयाकडून सल्ला मागू शकतात? आता बघा, म्हणजे ते किती आहे बघा, पण इथं गोंधळ होतोय. पर्याय काय आहेत बघा, अनुच्छेद 142, 45, 47 आणि 43. मग इथं गोंधळ होतोय. मग आपला इथं काय होतं, साधी इन्फॉर्मेशन आहे पण आपण इथं गोंधळ जाते. कारण काय, लॅक ऑफ रिव्हिजन. मी सांगितलं ना, लॅक ऑफ रिव्हिजन. मग त्याच्यासाठी काय करायला पाहिजे तुम्हाला, ह्या आर्टिकल्स हे महत्त्वाचेच आहेत. ॲटलिस्ट महत्त्वाचे आर्टिकल्स, सगळेच असले तर वेल अँड गुड, पण ॲटलिस्ट महत्त्वाचे आर्टिकल्स जे आहेत की समजा आणीबाणी संदर्भातले तरतुदी असतील, फंडामेंटल राईट असतील, DPSP असतील, ठीक आहे, फंडामेंटल ड्युटीज असतील, ज्युडिशरी असेल, ठीक आहे, पार्लमेंट असेल, त्याच्यामधले जे काही महत्त्वाचे आर्टिकल्स आहेत ते तुम्हाला माहिती असले पाहिजेत. इम्पॉर्टंट फॅक्ट्स. आता हे बघा, राष्ट्रपती सल्ला मागवणे ही इम्पॉर्टंट फॅक्ट्सच आहे ना. ठीक आहे, आता बघा 44वी घटना दुरुस्ती, इथं परत आहे बघा 44वी घटना दुरुस्ती. पुढे सलग क्वेश्चन जे आहेत ते फॅक्च्युअल आहेत बघा. ठीक आहे, आता बघा कोणत्या समित्यांमध्ये, आता याच्यातून परत इम्पॉर्टंट फॅक्ट काय आले, समिती आली. त्याच्यानंतर घटना समितीचा हा खूप मोठा फॅक्ट पेपरवर हे असतं बघा, वेटेज असतं. घटना समितीतल्या वेगवेगळ्या समिती आहेत, लक्षात येते काय, कळतं. फंडामेंटल राईट्स संदर्भात काय कोणी कशा पद्धतीचं कॉन्ट्रीब्युशन केलं, एखादा स्टेटमेंट आहे. महत्त्वाचे इम्पॉर्टंट फॅक्ट्समध्ये काय आहे की एखादं स्टेटमेंट असतं आणि ते स्टेटमेंट कुणी म्हटलेलं आहे. संविधान सभेतल्या चर्चांमध्ये विविध भाषणांमधून ते आपल्याला विविध जे काही नेते होते त्यांच्या भाषणामधून जे काय स्टेटमेंट आहे तर तो स्टेटमेंटचा राज्यसभा ॲज अ क्वेश्चन विचारतं, तर ते माहिती पाहिजे. ते तर बुकमध्ये असतं. तर हे फॅक्ट्स, इम्पॉर्टंट फॅक्ट्स जे आहेत म्हणजे कॉन्स्टिट्युशनल डिबेट्समधले जे काही महत्त्वाचे जे काही कोणाचे स्टेटमेंट आहेत, ठीक आहे, तर ते खूप महत्त्वाचे ठरतात. मग हे आपल्याला माहिती पाहिजे. परत पुढे एक बघा, एक खटला आहे
बघा आता याच्यामध्ये इम्पॉर्टंट फॅक्ट्समध्ये परत काय आलं हे नोट डाऊन करून घ्या बरं का. म्हणजे खटला, महत्त्वाचे खटले काय आहेत, ठीक आहे, बेरुबेरी आहे, केशवानंद भारती खटला आहे, लक्षात येते काय. तर हे जे खटले आहेत ह्याच्यावर पण क्वेश्चन विचारला जातोय. परत आहे क्वेश्चन बघा, अनुच्छेद 371 नागालँडसाठी विशेष तरतुदी म्हणजे स्पेशल प्रोव्हिजन स्टेट्स, ही पण आली का तुमची इम्पॉर्टंट फॅक्टमध्ये, स्पेशल प्रोव्हिजन स्टेट्स, लक्षात येते काय. असं तुम्हाला हे मग हेच आहे, हे कशातून मिळालं, हा पेपर आहे राज्यसेवेचा, याच्यातून तुम्हाला ही माहिती मिळते. म्हणून काय म्हणतो मी, काय सांगितलं मागच्या वेळी, टेस्ट खूप महत्त्वाचे. टेस्ट म्हणजे अगदी आयोगाचे जर तुम्ही 10 ते 15 वर्षाचे जर केला तर त्याच्यातून हा सारा डेटा तुमचा रिवाईज होऊन जातो. ठीक आहे. लोकसभेच्या प्रमुखांच्या गटाची निवड लोकसभा आपल्या सदस्यांमधून करते वगैरे, म्हणजे काय आलं, काय याच्यामध्ये प्रमुखांच्या लोकसभेच्या वेगवेगळे काय समित्या वगैरे असतात, ठीक आहे, संसदीय समित्या वगैरे त्याच्यावरचे आहेत. मी आता क्वेश्चन डिस्कशन थांबवतो. आपण MCQ अप्रोचमध्ये सगळ्याच विषयांचे आपण क्वेश्चन डिस्कस करणार आहे, ते कसे सॉल्व्ह करायचे असतात किंवा काय, ते आपण स्पेशल लेक्चर ठेवलेलं आहे. पण तुम्ही समजून घ्या, मी परत का सांगितलं तुम्हाला, तर हे इम्पॉर्टंट फॅक्ट्स येतात कसं. मग इथं गोंधळ होतोय. आता बघा मी मग सांगितलं की नाही, 43, 45, 47, 143, 145 अशा पद्धतीचं होतं, गोंधळ होतो. मग आपण काय केलेलं असतं, गो थ्रू फक्त केलेलं असतं, त्याच्यावर आपली कमांड नसते त्या आर्टिकलवर. मग काय होतं की आपल्याला सॉल्व्ह करायला ते गोंधळ होऊन जातं. लक्षात येते का. मग याच्यासाठी काय पाहिजे, रिव्हिजन पाहिजे आणि क्लिअर इन्फॉर्मेशन पाहिजे त्या फॅक्ट संदर्भात किंवा त्या कॉन्सेप्ट संदर्भात. राष्ट्रपती सल्ला मागवतात तर ते कुठल्या आर्टिकल अंतर्गत मागवतात हे आपल्याला क्लिअर कट माहिती पाहिजे, हे आपल्याला करायचं. लक्षात येते का. हा डेटा अपडेट करायचा, तुम्ही खूप सारं वाचलेलं आहे, पण आता ह्या डेटा कसा आपला अपडेट करायचा, हा कंटेंट कसा बिल्डअप करायचा आहे आणि ह्या अनुषंगाने रिव्हिजन कशी करायची येणाऱ्या 60 दिवसांमध्ये, ते तुम्ही बघा. लक्षात येते का. इझी फॉर क्विक रिव्हिजन म्हणजे हे आता मी फॅक्ट सांगितलं, ह्या सगळ्या इझी राहतील आपल्याला क्विक रिव्हिजनसाठी. म्हणजे नोट डाऊन केलं, रजिस्टर मेंटेन करायचं आपल्याला, मी मागच्या लेक्चरला सांगितलं, तर रजिस्टरच्या आधारावर परत आपले मल्टिपल रिव्हिजनला ते इझी होऊन जातं. ठीक आहे. आता काय आहे बघा, PYQ अनालिसिस. मी आता PYQ चर्चा केलं. असे समजा 22चा बघितलं, असे 10 ते 15 वर्षाचे आपण ऍटलिस्ट 10 वर्षाचे आपण टार्गेट करूया. 10 वर्षाचे PYQ आपण केले आणि त्याच्यातून तुम्हाला काय मिळेल, फक्त कंटेंट मिळेल का, नाही, अप्रोच मिळेल. राज्यसेवेचा पेपर कसा येतो, क्वेश्चन एखाद्या घटकावर कशी येतात ते मला समजून जाईल, म्हणून आपण करायचं. आणि त्याच्या आधारावर काय होतं, परत PYQ केल्यानंतर परत माझी काय व्हायला लागले, इम्पॉर्टंट फॅक्ट्स आणि इम्पॉर्टंट जो काय पार्ट आहे त्याची काय व्हायला लागले, रिव्हिजन व्हायला लागलेलं आहे. माझा कॉन्फिडन्स वाढायला लागलेला आहे की बाबा मी आयोगाचे पेपर अशा पद्धतीने बघतोय आणि मला लक्षात यायला लागलेलं की आता मग समजते रिव्हिजन कशी करायची. वाचलेलं आहे ऑलरेडी, पण रिव्हिजनचा गोंधळ व्हायला लागलाय, काय करू, रिव्हिजन करू म्हणजे नेमकं काय करू, तर ते तुम्हाला PYQ सांगेल. लास्ट 10 ते 15 वर्षाचे PYQ तुम्ही नक्की करा. लक्षात येते. आयडेंटिटी पॅटर्न्स, आता आयडेंटिफाय पॅटर्न आयडेंटिफाय करा. आता पॅटर्न मी तुम्हाला सांगितले 5-6 क्वेश्चनमध्ये. आता ह्या एका वर्षाच्या क्वेश्चनमधून तुम्हाला काय समजलं ह्याच्यातून, आता पॅटर्नमधून काय आयडेंटिफाय होतंय की बाबा महत्वाची कलमे आपल्याला समजून घ्यायचे, समित्या, ठीक आहे. म्हणजे याच्यामध्ये काय आले, घटनात्मक समित्या म्हणजे घटना निर्मितीतल्या काळातल्या समित्या असतील आणि त्याच्यानंतर काय, संसदीय समित्या, ठीक आहे. इम्पॉर्टंट कॉन्स्टिट्युशनल बॉडी, संविधानिक गैरसंविधानिक ज्या काही संस्था आहेत ह्याच्या संदर्भातल्या ह्या थीम्स तुम्हाला मिळत जातात. हे पॅटर्न कळतो तुम्हाला की आयोगाचा अप्रोच कसा आहे क्वेश्चन विचारण्यासाठी. तो पॅटर्न कळाला की तुमची तशी रिव्हिजन होत जाते आणि तुमचं रिव्हिजन ती ट्रॅकवरच जाते. म्हणजे काही रँडम वाचलं मी एखाद्या विषयातलं, खूप वाचलं पण आपले क्वेश्चनच नाही सॉल्व्ह केलं, असं व्हायला नको. त्यापेक्षा की फोकस्ड राहतो आपण, पॅटर्न करतो, आयोगाच्या दिशेने. मी मागेही काय सांगितलं, PYQ काय आहे, आयोग तुम्हाला दिशा देते काहीतरी, हे बाबा असं आहे बघ. 2024ला मी असा क्वेश्चन विचारला ह्या टॉपिकवर, ठीक आहे. 23ला असा विचारला होता, आता 25ला कसा असेल, 26ला कसा असेल, हे आयोग तुम्हाला काहीतरी दिशानिर्देश देत आलेला आहे. मग तो आपण कॅच करतो. मग हे कधी आयोगच संवाद साधते ना तुमच्याशी, हे कधी कळेल, ज्यावेळी तुम्ही हे आयडेंटिफाय कराल पॅटर्न्स. मग ते पॅटर्न आयडेंटिफाय करण्यासाठी काय केलं पाहिजे, हे केलंच पाहिजे तुम्हाला, मस्ट आहे. मी वारंवार बोललेलं आहे की PYQ मस्ट ॲटलिस्ट 10 इयर्स.
15 इयर्स केलं बेस्टच आहे, पण ॲटलिस्ट 10 इयर्स मस्ट आहे. फोकस ऑन रिपीटेड टॉपिक्स. आता रिपीटेड टॉपिक्स असतील किंवा रिपीटेड कॉन्सेप्ट असतील असं आपण म्हणू, तर त्याच्यावर फोकस करायचं आहे. की आयोगाचं काय आहे की खूप कुठले रिपीटेड टॉपिक्स आहे बघा, त्याच्यामध्ये आहे हे आहेत. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला समजून जाईल की बाबा हे बघा, आता हा बघूया, हा बघा इथं तुम्हाला पॅटर्न कळून जाईल. ठीक आहे, लगातार एखादं वर्ष सोडलं की बघा कंटिन्यू एखादा क्वेश्चन आहे. लक्षात येते का? बघा हे पॅटर्न तुम्हाला इथे कळतात. संसद, पार्लमेंटवर ऐका कंटिन्यू आहे. म्हणजे काय पॅटर्नच समजला ना तुम्हाला. संसदेवर क्वेश्चन बघा 2025 नाही आला, पण याचा अर्थ काय होणार आहे आता 2026 मध्ये येणारच आहे क्वेश्चन. दोन आहेत मागे बघा बघा 3 4 4 आहेत एक एक वेळ. म्हणजे आता तुम्ही असं समजू शकता संसदेवर आता यावर्षी क्वेश्चन येणार, कारण हा लगातार महत्वाचा टॉपिक आहे. 25ला भले विचारला नाही, पण 26ला विचारण्याचे चान्सेस खूप आहेत. लक्षात येते का? हे तुम्ही पॅटर्न बघा, लक्षात कळतं का? पंचायत राजमध्ये बघा कंटिन्यू आहे. ठीक आहे, 15ला विचारलेलं नाही, त्याच्यानंतर काय 25ला विचारलं नाही, 26ला विचारला जाण्याची प्रोबॅबिलिटी खूप. पंचायत राजमध्ये काय आहे मग वेगवेगळ्या समित्या, काही कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन्स, ह्याच गोष्टी आहेत. लक्षात येते? संसदीय प्रक्रिया बघा अल्टरनेट आहे इथं मध्ये सुरुवातीला विचारलंय ठीक आहे. तर 20 आहे बरं का. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं आहे. लक्षात येते का? मूलभूत हक्कावर बघा एखादा क्वेश्चन आहे. ठीक आहे, एखाद्या वर्षी नाही आहे, आता इथं नाही आहे. म्हणजे आता बघा आता हा पॅटर्न कॅच करा. 26ला विचारण्याची शक्यता खूप आहे. ठीक आहे, मूलभूत कर्तव्य बघा एखादा विचार, मग तुम्ही काय आणि ते काय कर्तव्य काय एका पेजमध्ये, पण ते तुम्ही वाचू शकता लगेच. तर हा बघा हा एक सलग पॅटर्न आहे आणीबाणी संदर्भात. हे आणीबाणी आहे बरं का, आणीबाणीसाठी कंटिन्यू आहे. हा पॅटर्न आपल्याला कॅच करायचा. लक्षात आलं का? समजलं? तर ही अशी आपल्याला करता यायला पाहिजे. ह्या पॅटर्न कधी मग हे जर क्लिअर कट असेल तर आपली रिव्हिजन काय होते, स्ट्रॉंग होत जाते. लक्षात येते का? ठीक आहे, तर ह्या पद्धतीनं अशा आता हे कधी करणार त्यावेळी तुम्ही 10 ते 15 वर्षाचे जे क्वेश्चन जे आहेत ते प्रॉपर तुम्ही कराल, त्यावेळी तुम्हाला ते लक्षात येईल. ठीक आहे, पुढे बघूयात. क्लोज बुक अँड रिवाइज. एखादी कॉन्सेप्ट घ्यायची, बेस्ट फॉर्म्युला सांगतोय ऍक्टिव्ह रिकॉल मेथड. म्हणजे तुम्ही रीड केलेलं आहे क्वेश्चन, घ्या टेस्ट सॉल्व्ह केलेलं आहे, टेस्ट सॉल्व्ह करा. त्याच्यानंतर काय करा, परत आर्टिकल तुम्ही रीड केलं, डेटा अपडेट केला, बुक क्लोज करा आणि परत रिवाइज करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे काय, समजा प्रेसिडेंट इम्पॉर्टंट आर्टिकल काय आहेत, ठीक आहे, प्राईम मिनिस्टर इम्पॉर्टंट आर्टिकल काय आहे, ठीक आहे, व्हॉटेवर जे काय कॉन्सेप्च्युअल क्लिअर काय आहे ते आठवण्याचा तुम्ही प्रयत्न करा. ह्यानं काय होईल, सेल्फ क्वेश्चनिंग टेक्निकनं काय होईल, आता हे सेल्फ क्वेश्चनिंग टेक्निक आहे, ह्यानं काय होईल की तुम्हाला रिमाइंड होईल. आणि ब्रेनचा रूल काय, यूज इट ऑर लूज इट मी सांगितलेलं आहे. मग ते ब्रेनला समजतं की हे खूप महत्त्वाचं आहे. ब्रेनची एंगेजमेंट वाढते. परतच्या वेळेस तुम्ही तो डेटा आहे का ब्रेन काय करेल, तुमचे ते स्टोरेज लॉंग टर्म स्टोरेजसाठी तो डेटा ट्रान्सफर करेल. हे ब्रेनची संरचना मी सांगितलं ना, मी मेमरी ट्रेनर म्हणून काम करतोय, त्या अनुषंगाने हे सांगायला आपल्याला. ठीक आहे, ब्रेनची एंगेजमेंट ह्याच्यात वाढेल. रिव्हिजन सायकल कशा असलं पाहिजे, डिटेल्ड पाहिजे. डिटेल पहिली रिव्हिजन तुम्ही डिटेल्ड करा, म्हणजे ऑलमोस्ट सगळे टॉपिक जे आहेत ते स्मार्टली तुम्ही बघून घ्या. ठीक आहे, मग त्याच्यानंतर टेस्ट सिरीज नंतर मग फास्टर रिव्हिजन स्टार्ट होईल. म्हणजे काय होईल, इम्पॉर्टंट म्हणजे समजलं एकदा ब्रेनला, अंडरस्टँडिंग झालं, मग फक्त तुम्हाला ते फास्ट होईल आणि त्या अल्ट्रा फास्ट होईल. मग ह्याच्यात काय इम्पॉर्टंट टॉपिक्स आणि एकदम फास्ट तुम्ही रिव्हिजन मोडमध्ये जाल. अशा पद्धतीने मल्टिपल रिव्हिजन्स तुमच्या होतील. हे इम्पॉर्टंट टॉपिक्स लिस्ट आहेत. आता हे मी एवढे दिले प्रातिनिधिक स्वरूप, उदाहरण म्हणून दिले. हे काढायचं आहे, म्हणजे उदाहरण आहे ते समजा तुम्हाला सापडलं करताना की प्रिॲम्बल महत्त्वाचं आहे, फंडामेंटल राईट महत्त्वाचं आहे, आता हे सगळेच महत्त्वाचे आहेत. तर ॲक्च्युली मी लिस्ट दिलेले आहे तिथं, पण हे असं तुम्हाला समजलं, हे उदाहरण म्हणतो की आता तुम्हाला कळतंय टेस्ट सिरीजमधून, तर हे असे काढा. आणि मग काय करायचं, त्याच्या नोट्स बनलेल्या आहेत ह्याच रिवाईज करायच्या ह्या टॉपिकवर. आणि मग काय झालं, ह्या टॉपिक्सवर मी काय करेन, विशेष भर देईल. आता पॉलिटी आहे तर काय करेन, ह्या टॉपिकला काय करेन, अशी लिस्ट, हीच आहे लिस्ट असं मी सांगत नाही, जी लिस्ट बनेल त्याला काय करेन, तुम्ही पॉलिटी आहे तर पॉलिटीच्या लँग्वेजमध्ये सांगतो, स्पेशल प्रोव्हिजन टॉपिक्स आपण त्याला म्हणू. ह्या टॉपिक्सला मी स्पेशल प्रोव्हिजन देईल काहीतरी. लक्षात येते काय, आणि मी ते चांगल्या पद्धतीने करेन.
लक्षात स्पेशल ट्रीटमेंट देईन ह्या टॉपिकला. का तर ह्याच्यातून क्वेश्चन येण्याची प्रोबॅबिलिटी जास्त आहे. ठीक आहे, हे बघितलं आपण. हे तुम्हाला काही स्वतःलाही मिळेल, ते कुठेही नेटवर सुद्धा तुम्हाला मिळून जाईल, त्याचा विषय नाही. आता विकली रिव्हिजन करायचे आहे. पॉलिटी मी कंटिन्यू केलेलं आहे आणि मग मी विकली रिव्हिजन हे सगळीकडे सगळ्याच विषयाला आहे. ठीक आहे, 2 ते 3 तासाचा आहे. म्हणजे सब्जेक्ट 1 मध्ये आहे. म्हणजे मी रिव्हिजन प्लॅनमध्ये सांगितलंय एक स्लॉट सब्जेक्ट 1. सब्जेक्ट 1 मध्ये समजा तुमचं पॉलिटी असेल तर त्याचं काय करेल, विकली रिव्हिजन असले पाहिजे. मॉक कंपल्सरी. आता हे मॉक थ्रू जास्त रिव्हिजन करायचे आहेत आपल्याला आणि त्यामुळे मॉक टाळू शकत नाही. म्हणजे आयोगाचे तर 10-15 वर्षाचे करा, पण त्याचबरोबर इतर सुद्धा मॉक्स करा. त्याच्यावरून काय होईल, तुमचा डेटा आणि कंटेंट अपडेट व्हायला सुरू होईल. मोर रिव्हिजन तुमची त्याच्यातून व्हायला सुरुवात होईल. चांगली रिव्हिजन होईल. ठीक आहे, रिवाइज करायचं आहे. सॉल्व एमसीक्यू. रिव्हिजन कसं करायचं, एमसीक्यू सॉल्व करेन. मी वाचलं खूप सारं, परत रिव्हिजन करेन. फास्ट रिव्हिजन माहिती काय करेन, त्या टॉपिकची करेन. मग सॉल्व एमसीक्यू, मग त्याचं ॲनालिसिस करेन. त्याच्या नोट्स नोट मेकिंग करेन त्याचं. परत ह्या नोट्स काय करेन, फास्ट रिवाइज करेन. असा अल्ट्रा फास्ट मोडमध्ये मी आपण मागच्या वेळी चर्चा केली ना मागच्या स्लाइडला, तर ते अल्ट्रा फास्ट रिव्हिजन अशी करायची आहे. फोकस ऑन वीक एरियाज. आता तुम्हाला कळालं, टेस्ट सॉल्व करायला लागलाय, एमसीक्यू सॉल्व करायला लागलाय. मला कुठं गोंधळायला लागलाय, आर्टिकल्समध्ये कन्फ्युजन व्हायला लागले. पेपर सॉल्व केल्यानंतर तुमच्या लक्षात आलं की मी आर्टिकल सॉल्व करताना माझं म्हणजे ते क्वेश्चन चुकत आहेत, किंवा विशेष म्हणजे समजा घटना समिती संदर्भातलं जे क्वेश्चन आहेत ते माझं चुकत आहेत. तर मग मी काय करेन, माझा वीक एरिया फाइंड आउट करेन आणि त्याच्यावर मी काम करायला सुरुवात करेन. अशा पद्धतीने पॉलिटीचा वीक एरिया शोधा आणि त्या पद्धतीने म्हणजे पॉलिटीचे रिव्हिजन करताना फक्त वाचलंच असं तर रँडमली असं नका करू. ॲनालाइज करा, म्हणजे माझा वीक एरिया कोणता आहे, माझा स्ट्रॉंग एरिया कुठला आहे, त्याचा आणखी स्ट्रॉंग करेन आणि वीक एरिया काय करेन, स्ट्रॉंगमध्ये करेन. लक्षात काय होईल, वीक एरिया स्ट्रॉंगमध्ये कन्वर्ट करेन, स्ट्रॉंग एरिया मोर स्ट्रॉंग एरियामध्ये कन्वर्ट करेन आणि परत वीक एरिया स्ट्रॉंगमध्ये आलं तर परत तो मोर स्ट्रॉंगमध्ये. अशा पद्धतीने तुम्ही पॉलिशिंग मेथड वापरा आणि तुमचा जो कंटेंट आहे तो अधिकाधिक चांगल्या पद्धतीनं घट्ट करत चला तुमच्या मेंदूमध्ये. लक्षात येते. पॉलिटी काय आहे, स्कोरिंग वेपन आहे. याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे, मी आपण पहिल्याच वेळेस लेक्चरच्या सुरुवातीला चर्चा केली. स्कोरिंग वेपन आहे, पण ते स्कोरिंग वेपन आहे म्हणून आपण असंच आधांतरी राहिलो तर मग काय होते, 5-6 क्वेश्चन जरी पॉलिटीचे चुकले तर आपण खूप मागे पडलो, कारण इतरांची चुकणार नाही आहेत. लक्षात घ्या, पॉलिटीचे खूप कमी चुकतात. मग आपण काय करायचं, आपल्याला खूप स्वतःला चांगल्या पद्धतीने ह्याच्यामध्ये ह्याची रिव्हिजन करायची आहे. लक्षात येते काय, मग स्कोरिंग वेपन आहे, मग ते त्या पद्धतीने वापरता यायला पाहिजे आपल्याला. मिनिमम म्हणजे निग्लिजिबल एरर, निग्लिजिबल मिस्टेक इथंपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. मग ते कसे पोहोचू, बेस्ट रिव्हिजन एकच आहे. मी सांगितलं की प्रिलिम क्रॅक करायची एकच आहे तुमच्याकडे की रिव्हिजन. रिव्हिजन फक्त रिव्हिजन. लक्षात येते, स्ट्रॉंग रिव्हिजन करायचं आहे तर सक्सेस मिळणार आहे पॉलिटीमध्ये. पॉलिटीमध्ये जर तुमचा चांगला रेशो राहिला तर तुमचा पेपर खूप आणि कॉन्फिडन्स खूप वाढतो. बघा, तुमचे पॉलिटीचे क्वेश्चन बरोबर यायला लागून खूप कॉन्फिडन्स तुमचा वाढायला सुरुवात होतो. लक्षात येते. आणि कमी वेळेत, आता मी मग क्वेश्चन वाचले नाही तुम्हाला, कमी वेळ पण किती आहे बघा. डायरेक्ट पटकन आर्टिकलच डायरेक्ट तुम्ही सिलेक्ट करायचं आहे. लक्षात येतात, 4 क्वेश्चन 4-5 जे काही डिस्कस केले मी त्याच्यात बघा की 3 ते जवळजवळ 3 तर अजून आहेत पॉलिटीचे क्वेश्चन, पण मी ते जे डिस्कस केले ते आर्टिकलच होतं. म्हणजे असं सिम्पल आहे. कन्फ्युजन होतं म्हणून तिथं आपला प्रॉब्लेम होतो. मग ते कन्फ्युजन अवॉइड करण्यासाठी स्ट्रॉंग रिव्हिजन करायचे, पटकन मारायचे, टाईम वाचतो. मग बाकीचे खरोखर ॲनालिटिकल आणि थोडंसं लॉजिकल क्वेश्चन जिथं लॉजिक वापरायचं आहे, 50-50 प्रॉबिलिटीमध्ये जायचं आहे आपल्याला, जे काही अवघड विषयाचे क्वेश्चन तिथं आपल्याला टाईम मिळतो आणि तो पेपर मग खूप चांगल्या पद्धतीनं आपण अटेम्प्ट करू शकतो. अशा पद्धतीनं आपला सक्सेस रेशो आपण सक्सेसची प्रोबॅबिलिटी वाढवू शकतो. त्याच्यासाठी पॉलिटी म्हणून आपल्याला खूप चांगला टूल म्हणून वापरायचं आहे. लक्षात येते काय, बघा की तुम्ही सिंगल रिडिंगमध्ये पटकन म्हणजे मी पेपर सॉल्विंगचं टेक्निक सांगितलं बघा तुम्हाला, काय टेस्ट सॉल्विंग आणि तेच पेपर सॉल्विंग राहील. फर्स्ट राऊंड काय करायचं की पहिल्या रिडिंगमध्ये डायरेक्ट आन्सर टिक करेन, OMR मार्क करेन, OMR शीटवर मार्क करेन. लक्षात येते काय, अशा पद्धतीने मी करेन. मग तसेच जवळजवळ सगळे पॉलिटीचे क्वेश्चन असले पाहिजेत. पण गोंधळ काय व्हायला लागलं दुर्दैवानं, की आर्टिकल्स किंवा आणखी काही कॉन्सेप्टची क्लॅरिटी ते नसल्यामुळे काय होतं की हे ऐकते हे ऐकते, तिथं आपण जास्त पॉलिटिक्स सारख्या विषयाला फारसं तुम्हाला 50-50 पर्यंत पण नाही जायला लागलं पाहिजे. सिंगल ग्लोमध्ये व्हायला पाहिजे, सिंगल गोमध्ये. लक्षात येते का, मग हे करायचं आपल्याला. म्हणजे आपण जे पॅटर्न ठरवला आहे एक्झाम टेस्ट सिरीज किंवा एक्झाम पेपर अटेम्प्ट करायचं की सिंगल गोमध्ये पहिल्या ह्याच्यात जे काय होणार त्यात ऑलमोस्ट सगळ्यात जास्त क्वेश्चन म्हणजे पॉलिटी जवळजवळ सगळंच येतं. पण ते कधी येईल, ज्यावेळी तुम्ही स्ट्रॉंग रिव्हिजन कराल त्यावेळी. आणि तोच सक्सेसचा तुमचा पासवर्ड असणार आहे, स्ट्रॉंग रिव्हिजन. प्रिलिम क्रॅक करायचे कुठले म्हणजे मेन्सला सुद्धा
एकच आहे, तुम्ही रीड खूप करता, रिव्हिजन खूप, रीडच्या 3 टाइम्स, ॲटलिस्ट 3 टाइम्स तुमचे ॲनालिसिस आणि रिव्हिजन असलं पाहिजे. लक्षात घ्या, 5+ रिव्हिजन व्हायलाच पाहिजे. प्लस किती मग 6 घ्या, 7 अप टू 10, 12 व्हॉटेवर, पण 5+ रिव्हिजन तुमच्या व्हायलाच पाहिजेत आणि होतात. मी सांगितलं ना रिव्हिजन पॅटर्न जो सांगितला आहे तो फॉलो करा, तुमच्या मल्टिपल रिव्हिजन्स होतील. लक्षात येते. तर अशा पद्धतीनं पॉलिटिक्स आपल्याला जे काय ते कव्हर करून घ्यायचं आहे. लेक्चर आवडला असेल तर तुम्ही नक्की शेअर करा, इतर विद्यार्थ्यांना पोहोचवा. राज्यसेवा, अपकमिंग राज्यसेवा आहेत, त्यात आपल्याला हा रिझल्ट आणायचाच आहे, प्रिलिम क्रॅक करायचीच आहे. त्याच्यासाठी हा बेस्ट प्रॅक्टिकल आहे आणि तुम्ही हे सोल्युशन नक्की वापरा. ह्याच्यातून तुमचा पॉलिटीचा आउटपुट वाढेल. रिव्हिजन फॉर्म्युला 60 डेज रिव्हिजन लेक्चर जे आत्ता कोणी बघितलं नसेल तर तुम्ही ते नक्की बघून घ्या, त्याचा खूप फायदा होईल. आणि त्याच्यानंतर तुम्ही हे लेक्चर बघा किंवा हे बघून ते लेक्चर तुम्ही नक्की बघा आणि टेस्ट सिरीजमधून बेस्ट आउटपुट कसा घ्यायचा, ठीक आहे, ते सुद्धा तुम्ही लेक्चर नक्की बघा. तर तुर्तास इथंच थांबूयात. धन्यवाद. हे लेक्चर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा, जेणेकरून त्या विद्यार्थ्यांचा सुद्धा फायदा होईल. थँक्यू.